आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे राधे कृष्ण 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 मी तुझ्या मुलांच्या रक्षणाचं वचन देतो तुला ब्राह्मणा। मी करेन तुझं रक्षण। आणि जर असं नाही झालं तर तू माझ्या मुलाचं रक्षण नाही करू शकलास तर मग काय करशील? तर मी कुंतीपुत्र अर्जुन या यज्ञातील अग्नीला साक्षी मानून प्रतिज्ञा करतो की जर मी या ब्राह्मणाच्या मुलाचं रक्षण नाही करू शकलो तर अग्नीमध्ये उडी घेऊन माझे प्राण त्यागीन मी। कुंतीपुत्राने कठीण आणि असाध्य प्रतिज्ञा केली आहे। जर ते त्या ब्राह्मणाच्या मुलाचं रक्षण नाही करू शकले तर अनर्थ होऊन जाईल। माझं हे बाणांचं कवच तुमच्या घराला पूर्णतः सुरक्षित ठेवेल। हे दिव्यास्त्रांचं कवच आहे ज्याला भेदून कोणतीही शक्ती तुमच्या पत्नीच्या प्रसूतिगृहापर्यंत पोहोचू शकत नाही। माझं बाळ यमदूत माझ्या बाळाला घेऊन पसार झाले। स्वतःला सांभाळ स्वतःला माझं बाळ सांभाळ स्वतःला सांभाळ। तू पापी आहेस, तुझा कृष्ण देखील पापी आहे। ही द्वारका एक पापकुंभ आहे, महाकुंभ आहे। इथे कुणाचाही कल्याण नाही होऊ शकत। अरे माझं बाळ, हाय माझं बाळ। संयमनी पुरीचं द्वार यमराजांच्या आज्ञेशिवाय नाही उघडत। त्यामुळे तू परत तिथेच जा जिथून आला आहेस। मी त्या ब्राह्मण पुत्राला घेतल्याशिवाय परत नाही जाऊ शकत, ज्याला मी आकाशात उडताना पाहिलं होतं। दरवाजे उघडे आता। हट्ट करू नकोस मानवा, मी पुन्हा एकदा सांगतो आहे, जिथून आला आहेस तिथेच पुन्हा परत जा। हे दरवाजे नाही उघडायचे दरवाजे। उघडतील आणि अवश्य उघडतील।
तुम्ही अर्जुनाच्या पराक्रमाशी परिचित नाही आहात। मी या दरवाजाचाच विध्वंस करून टाकेन। आता माझा नाईलाज आहे ब्रह्मास्त्र चालवण्यासाठी। हे ब्रह्मदेव, माझी सर्व अस्त्रे या क्षणी विफल झाली आहेत। त्यामुळे मी आता तुमचं हे ब्रह्मास्त्र चालवण्यासाठी विवश झालो आहे। मला ठाऊक आहे की ब्रह्मास्त्र सोडताच तुम्ही बनवलेल्या अनेक धरती आणि अनेक लोकांचा विनाश होऊन जाईल। ही संयमनी पुरी देखील एक भग्नावशेष बनून राहील। परंतु माझ्याकडे कोणताही उपाय राहिलेला नाही ज्यायोगे माझी प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकेल। त्यामुळे हे ब्रह्मदेव, मला क्षमा करावी। थांब अर्जुना। प्रणाम हे धर्मपिता। तुझं कल्याण हो वत्सा। परंतु तू हे आता काय करणार होतास? ब्रह्मांच्या सृष्टीचा विनाश कशासाठी? एका ब्राह्मण बालकासाठी? हे धर्मपिता, हा केवळ एक ब्राह्मण बालकाचा प्रश्न नाहीये। हा माझ्या प्रतिज्ञेचा प्रश्न आहे आणि माझ्या प्रतिज्ञेची पूर्ती करताना जी कोणती बाधा माझ्या मार्गात येईल ती दूर करणं माझा धर्म आहे। धर्माच्या गोष्टी तू करतो आहेस, मग हे का विसरलास की कोणा एका धर्माचं पालन करताना त्याहूनही श्रेष्ठ धर्माचं बलिदान नाही दिलं जात? त्याहूनही श्रेष्ठ धर्म? हो, कुणाही मानवाला ब्रह्मास्त्र समस्त लोकांच्या कल्याणार्थ आणि धर्माच्या स्थापनेसाठीच प्रदान केलं जातं। अशा प्रकारे स्वतःच्या स्वार्थासाठी सृष्टीचा विनाश करण्याकरता नाही। माझ्या स्वार्थाकरता? निश्चितच। यावेळी तू केवळ तुझ्या या छोट्याशा स्वार्थासाठी त्या महाविनाशक शक्तीचा प्रयोग करू पाहत होतास। तुझा स्वार्थ आहे तुझी प्रतिज्ञा, आणि त्या प्रतिज्ञेला पूर्ण न करण्याची किंमत आहे तुझ्या जीवनाची आहुती। याचा अर्थ असा की केवळ तुझं एक आयुष्य वाचवण्यासाठी तू कित्येक सृष्टींमध्ये हाहाकार माजवू इच्छित होतास। याला धर्मपालन म्हणतात का? जिथे दोन धर्म एकमेकांसमोर उभे ठाकतात तिथे त्याच मार्गाचा अवलंब कर ज्याने बाकी सृष्टीचं कल्याण होईल। तुम्ही मला उपदेश देत आहात, परंतु यमराजांना आज्ञा का नाही देत? त्यांनी त्या ब्राह्मण पुत्राला माझ्याकडे जिवंत सुपूर्द करावं। मी यमराजांना ही आज्ञा नाही देऊ शकत। का? कारण जीवन
आणि मृत्यूवर माझा अधिकार नाहीये. आम्ही देवता लोक स्वतः देखील अमर नाही आहोत. आमचा जीवनकाल संपल्यानंतर काल भगवान आम्हाला देखील मृत्यूपाशात बांधून घेऊन जातात. त्यामुळे एका मृत बालकाला जिवंत करण्याचा हट्ट सोडून दे आणि या ब्रह्मास्त्राला तुझ्या भात्यात परत ठेवून दे. मी याची शक्ती परत घेतली आहे. आता हे तुझ्या उपयोगी नाही पडायचं. याचा अर्थ हा आहे, या परिस्थितीमध्ये माझी सहायता कोणताच देव करू शकत नाही. देवतांचे देवता करू शकतात. ते आहेत भगवान श्रीकृष्ण. या क्षणी धर्तीवरच आहेत. तेच तुला सहाय्य करू शकतील. तुझं कल्याण हो वत्सा. सुभद्रा, कुणाची प्रतीक्षा करतेस का? बस असंच वहिनी. मला ठाऊक आहे, तुझे डोळेच सांगतायत की तू पार्थांच्या प्रतीक्षेतेस, हो ना? हो वहिनी, मी त्यांच्या क्षेमकुशलासाठी चिंतित आहे. परंतु काय वहिनी? पार्थ तर एका ब्राह्मण पुत्राच्या रक्षणासाठी यमलोकात गेलेत. यमलोक? हो भद्रे. पार्थ एकटे गेले आहेत यमलोकी? हो. मग त्यांना एकट्यालाच का जाऊ दिलं वहिनी? सांग वहिनी, का जाऊ दिलं गेलं त्यांना एकट्याना? सुभद्रा, पार्थ एक असाधारण पुरुष आहेत आणि तुला तर ठाऊकच आहे की पुरुषांच्या हट्टापुढे कुणाचंही काही चालत नाही. आणि तू तर त्यांच्या प्रतिज्ञेशी परिचित होतीसच की. वहिनी, आता तर मला एखाद्या अनिष्टाची शंका येत आहे. चिंता करू नकोस सुभद्रे. पार्थ एक वीर क्षत्रिय आहेत. हे सत्यच आहे वहिनी, परंतु पार्थांची एकट्याने यमलोकी जाण्याची सूचना मला भयभीत करत आहे. हे देवतांनो, पार्थाचं रक्षण करा. माझं बाळ.
माझं बाळ. बघा बघा नगरवासियांनो, बघा माझ्या मुलाचे रक्षण करते, साक्षात मृत्यूला जिंकून घेणाऱ्या या अर्जुनाकडे पहा. याच्या पराक्रमाने भगवान महादेव शंकर देखील प्रसन्न झाले होते. कुठे आहे माझा मुलगा? कुठे आहे माझं मूल? हे ब्राह्मण देव, मी तुमच्या मुलाला यमलोकातून नाही आणू शकलो. मी त्याचं रक्षण करण्यास असमर्थ ठरलो आहे. धिक्कार आहे या गांडीव धनुष्याचा, धिक्कार आहे माझा पौरुषाचा. हे ब्राह्मण, मी माझ्या प्रतिज्ञेचं पालन करीन. मला जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाहीये. मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. मी कुंतीपुत्र अर्जुन या पृथ्वीच्या लोकपालांना आणि दिक्पालांना साक्षी ठेवून सांगतो की मी या ब्राह्मण दाम्पत्याचा पुत्राचं प्राणांचं रक्षण नाही करू शकलो. मी माझी प्रतिज्ञा पूर्ण न करण्याचा अपराध केला आहे. त्यामुळे आज मी माझ्या पितरांचा मान आणि मर्यादांच्या रक्षणासाठी स्वतःला या अग्नीला समर्पित करतो. माता कुंती, ज्येष्ठ भ्राता युधिष्ठिर आणि भीमांनी मला क्षमा करावं. अनुज, नकुल आणि सहदेव, तुम्ही देखील मला क्षमा करावी. माझी प्रिय द्रौपदी, तू सुद्धा मला क्षमा करावीस. मी तुम्हा सर्वांच्या अनुपस्थितीत माझे प्राण या अग्नीला समर्पित करत आहे. मला ठाऊक आहे की माता पृथ्वी देखील मला क्षमा करतील, कारण अर्जुन आज त्याच्या संकल्पाच्या रक्षणासाठी, क्षत्रिय धर्माच्या रक्षणासाठी त्याच्या प्राणांचं हवन करत आहे. हे पितृगण, मी मृत्यूलोक सोडून तुमच्या लोकात येत आहे. मला आशीर्वाद द्यावा. मी सगळ्यांचा निरोप घेतो आहे आणि हे सांगून जातोय की धर्तीवर प्राण आणि वचन या दोनपैकी मी वचनाची निवड करणं हाच एक क्षत्रियाचा धर्म आहे. थांब. वासुदेव, मला काय सांगून जाणार आहे सख्या अर्जुना? मी माझ्या धर्म पालनात असफल झालो जनार्दन. मला ते ठाऊक होतं अर्जुन. तर मग मला आता माझ्या प्रतिज्ञेचं पालन करू देत मधुसूदन. तुझ्या प्रतिज्ञेच्या मागे काय आहे तुला ठाऊक आहे पार्थ? काय आहे जनार्दन? तुझाच मी, तुझाच अहंकार, दुसरं काहीही नाही. भले कुणी काळाला कधी आव्हान देतं का अर्जुन? परंतु मी तुमची निंदा देखील सहन करू शकत नव्हतो ना. का नाही सहन करू शकत? निंदाच तर सुधारणांची जननी असते. निंदा करणारेच तर आपल्याला शुद्ध आचरण करण्याची शिकवण देतात. काहीही होत मधुसूदन, कोणी तुम्हाला पापी म्हणावं हे मला मान्य नाही. जगामध्ये पाप आणि पुण्य
दोन्ही सापेक्ष असतात सख्या. इथे ना काही पाप आहे ना काही पुण्य, सर्व काही कर्माचंच तर प्रतिफळ आहे. आता तर मला केवळ इतकंच ठाऊक आहे की मला आता या जगात जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाही. तुझ्या प्राणांवर केवळ तुझाच अधिकार नाहीये पार्थ, तुझ्या या सख्याचा देखील आहे. त्यामुळे मी तुझा सखा तुला अशा प्रकारे तुझ्या कर्तव्यापासून पळून जाण्याची अनुमती नाही देऊ शकत. ते लोक भित्रे असतात अर्जुन, जे त्यांच्या कर्तव्याला अर्धवट सोडून मृत्यूच्या चरणी शरण जातात. परंतु मी कर्तव्यापासून पळून नाही गेलो कन्हैया. मी कर्तव्य पार पाडण्यात असमर्थ ठरलो आहे. असमर्थ? मनुष्य असमर्थ तर तेव्हाच होतो जेव्हा तो प्रयास करणंच सोडून देतो. पण वीर असं नाही करत. वीर तर शेवटच्या श्वासापर्यंत प्रयास करणं सोडत नाहीत. परंतु जेव्हा समोर एक लोखंडाची भिंत असते, ज्यावर डोकं आपटून आपटून मनुष्य थकून जातो, तेव्हा त्याने काय करावं? तेव्हा त्याने त्या लोखंडाच्या भिंतीवर डोकं आपटतच राहिलं पाहिजे. आपटत राहिला तर मरून जाईल. त्याच प्रकारचं मरण तर वीराला शोभून दिसतं. तुझ्यासारखं थकून जाऊन स्वतःची चिता पेटवून मरण्याला वीरता नाही म्हणत अर्जुन. कर्तव्य पालन त्यालाच म्हणतात की लोखंडाच्या भिंतीला धडका मारत मारतच मरून जाणं. कारण शक्यता अशी आहे की त्याच्या शेवटच्या धडकेनेही भिंत कोसळू शकते. तुला म्हणायचे तरी काय आहे? मी संपूर्ण प्रयास नाही केला. अगदी हेच म्हणायचं आहे मला पार्थ. कारण तू यमलोकातून परत निघून आलास. तू असा का नाही विचार केलास की यमलोकाच्या पुढे अजूनही लोक असू शकतात? अर्थात असं की चल माझ्याबरोबर, आपण दोघंही यमलोकाच्या पुढे जाऊन त्या बालकांना शोधून काढू. हे ब्राह्मणा, माझ्या सख्यामध्ये अर्जुनामध्ये तुझ्या पुत्रांना शोधून आणण्याचं सामर्थ्य आहे. तो त्याची प्रतिज्ञा अवश्य पूर्ण करेल. तू धीर धर आणि आम्ही परतून येण्याची प्रतीक्षा कर. चल अर्जुना. थांब दारुक. दारुक, तू इथेच थांब. अर्जुन, इथून पुढे तू या रथाचा सारथी बन. जशी आज्ञा मधुसूदन. पार्थ, चल. चल रथा.
ते बघ, आता आपण 7 पर्वतांना ओलांडणार आहोत पार्थ. वासुदेव, आजच्या सारखा निराश मी याआधी कधीही झालो नव्हतो. आता मला माझ्या सामर्थ्याबाबत देखील शंका येत आहे. हे अर्जुना, मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. याच अहंकाराने तू ग्रस्त झाला होतास. असं समज, तुझ्या अहंकाराचं हरण झालं आहे. पार्थ, सामर्थ्यवान होण्याबरोबरच विनयशील असणं देखील अत्यंत आवश्यक आहे. स्वतः बलशाली असताना कधीही दुसऱ्यांना तुच्छ समजता कामा नये. तू तुझ्याच अहंकारामुळे ब्राह्मण पुत्राचं रक्षण करायला गेला होतास. तुझी कल्पना होती की तू मृत्यूला देखील जिंकून घेऊ शकशील. अरे, तू हे विसरून गेला होतास की या विश्वात एकच परमसत्य आहे, आणि ते आहे मृत्यू, ज्याला कुणीही जिंकू शकलेलं नाही, ना तू आणि ना मी. कदाचित याकरताच तुझ्या अहंकाराचं हरण करण्याकरता यमलोकाचं द्वार तुझ्याकरता नाही उघडलं, आणि तुला तुझ्याच अहंकाराकडून पराभूत होऊन यमलोकातून परत यावं लागलं. वासुदेव, मला अजून लज्जित नका करू. चल पार्थ, वासुदेव, इथे तर घोर अंधकार आहे. आपण आपला मार्ग विसरून इथे चुकलो तर नाही ना? आपल्या रथांच्या अश्वाला देखील काहीच दिसत नाहीये. जा सुदर्शना, तुझ्या ज्योतिर्मय तेजाने या घनघोर अंधकाराला भेदून आमचा मार्ग प्रकाशित कर. चल पार्थ,
प्रणाम प्रभू. बोला वासुदेव श्रीकृष्ण, कसं काय येणं केलं? तुमच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आणि माझ्या सख्या अर्जुनाला काही सांगायचं देखील होतं. अर्जुना, श्रीकृष्णांसह तुला देखील माझं दर्शन झालं आहे. मीच तुला इथे बोलावलं होतं. तुझ्या रथाला 4 अश्व खेचत घेऊन आले आणि हे 4 दिशांचं प्रतीक आहेत. तुझा रथ तुझ्या मनाचं प्रतीक आहे. मनावर जेव्हा अंकुश राहत नाही तेव्हा याच 4 दिशांना ते संचार करत राहतं. आणि मनाला जेव्हा श्रीकृष्णासारखा स्वामी मिळतो, अर्थात अंकुश मिळतो, तेव्हा ते आपल्या आपण नियंत्रणात येतं. तू 7 पर्वत पार केले होतेस. हे मनुष्य जन्माचं प्रतीक आहे. 7 जन्मात सुद्धा मानव श्रीकृष्णांच्या कृपेशिवाय भवसागरातून मुक्त नाही होऊ शकत. परंतु जो श्रीकृष्णांचा हात पकडतो तो तर क्षणातच मुक्त होऊन जातो. हे अर्जुना, तू अंधकाराने भरलेल्या काल रात्रीतून आला आहेस. हा अंधकार तुझ्याच अहंकाराचं प्रतीक होतं. भवसागर पार करता करता तू हा विचार करत होतास की विश्वाचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाल्यानंतर सुद्धा यमाचं द्वार उघडू शकला नाहीस. हा अंधकार माझ्याच महामायेचं प्रतीक आहे. इथेच सर्व काही जन्म घेतं आणि यातच सर्व काही नष्ट होऊन जातं. वासुदेवांच्या सुदर्शनाने तुझा मार्ग प्रशस्त केला. हे सुदर्शनच ज्ञानाचं प्रतीक आहे. तुला ज्ञान मिळालं आहे पार्थ. हे पार्थ, ज्या क्षणी तुझ्या अहंकाराचा लोभ झाला, क्षणार्धातच तुला माझं दर्शन मिळालं. मला क्षमा करा दीनानाथ. माझ्या अपराधाची शिक्षा त्या ब्राह्मणाला देऊ नका. त्याचे पुत्र आम्हाला परत द्यावे दीनानाथ. अरे, तुम्हा दोघांना इथे आणण्यासाठीच तर मी त्या ब्राह्मणाचे 4ही पुत्र माझ्या लोकात बोलावून घेतले. चिंता करू नका. तुम्ही दोघं माझ्याच कला घेऊन पृथ्वीवर गेला आहात. तुमच्यामुळेच तर पृथ्वीवर धर्माची स्थापना होणार आहे. असुरी शक्तींचा विनाश होणार आहे. जा आणि लोकमंगल करत करतच धर्माचं आचरण करा. तुम्ही दोघं ऋषीवर्य नर आणि नारायण आहात. पृथ्वी लोकावर भार होऊन बसलेल्या अधर्मींचा संहार करून लवकरात लवकर तुम्ही दोघं माझ्याकडे परत याल. आणि जरी तुम्ही सकाम आणि सर्वश्रेष्ठ असलात तरी देखील जोपर्यंत मृत्यूलोकात राहाल तोपर्यंत धर्मस्थापना आणि लोकसंग्रहासाठी धर्माचं आचरण करत राहणं आवश्यक आहे. ज्या योगे इतर सगळे तुमच्या सत्कर्मांचं अनुसरण करत राहतील. तुम्हाला कोटी कोटी नमस्कार प्रभू. तुम्हाला कोटी कोटी नमस्कार प्रभू. घे, मी तुला ब्राह्मणाचे 4ही पुत्र परत करतो आहे.
माझी मुलं परत आली. आमची मुलं परत आली. अरे माझी बाळ, माझी मुलं परत आली. माझी मुलं परत आली. माझी मुलं परत आली. माझी मुलं माझी मुलं परत आली. माझी मुलं परत आली. माझं बाळ, माझी बाळ. माझं बाळ. मधुसूदन, तुम्ही धन्य आहात. खरोखरच धन्य आहात जनार्दन. माझं बाळ, माझं बाळ. मला नाही ठाऊक की तुम्ही कोण आहात, कुठून आला आहात, परंतु इतकं नक्कीच ठाऊक आहे, तुम्ही जे कोणी आहात या लोकातले नाही आहात. कारण जे कार्य तुम्ही पार पाडलं आहे ते या धरतीच्या मानवाकरता असंभव आहे. असंभव. मी त्रस्त असल्याने, दुःखातिशयाने तुमच्यावर जे आरोप केले, जे कटू शब्द उच्चारले, ते शब्द मिथ्यारोप होते. त्याकरता या गरीब ब्राह्मणाला क्षमा करावी. क्षमा करावी द्वारकाधीश. क्षमा करावी द्वारकाधीश. क्षमा करावी द्वारकाधीश. क्षमा करावी द्वारकाधीश. चल दारुक. अरे, रथ का थांबवलास पार्थ? जेव्हापासून मी तुमच्या कृपेने नीलकांतमणी या जगताच्या पालनहारांचं रूप पाहिलं आहे, माझे डोळे त्यांनाच शोधत आहेत. मग अजून माझं मन पूर्णतः तृप्त झालेलं नाही. त्या रूपाला अजून एकदा बघायची इच्छा होत आहे. पुन्हा एकदा? तुमच्या रूपात आणि श्रीहरींच्या रूपामध्ये जराही फरक नाही. माझी इच्छा आहे की तुम्हाला देखील पुन्हा त्याच रूपात मी श्रीहरींच्या सर्व कलांसहित पाहावं. मी त्या विराट चिरंतन सत्याला तुमच्या रूपात पाहू इच्छितो. काय तुम्ही माझी इच्छा पूर्ण नाही करू शकत? अवश्य पूर्ण करू शकतो. माझे डोळे ते स्वरूप पाहण्यासाठी उत्सुक आहे जनार्दन.
परंतु तू तुझ्या चर्मचक्षूंनी माझं स्वरूप नाही जाणू शकणार पार्थ. माझ्याकडे बघ. आधी मी तुला दिव्य दृष्टी प्रदान करतो. हृदयस्य प्रीतं त्वद्पद्म